बारामती आणि राहुरी दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्धार काँग्रेसने केलाय। पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवलाय। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना खरी आदरांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं। मात्र आता काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नाव निश्चिती होणार आहे। मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल अशी माहिती आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणखी 2 पक्षांची साथ आहे। महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला मदत करणार आहे। काँग्रेस नेते आज ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चर्चा करतील अशी माहिती आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे। ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।